सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत अखेर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट यांची युती अधिकृतपणे जाहीर झाली असून या युतीकडून महापौर पदासाठी भाजपाचे धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड निश्चित झालीय. महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सूर्यवंशी आणि मगदूम यांच्या विरोधात कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झाले. या निर्णयाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकमतानं युतीचा निर्णय घेत उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. यानंतर महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम यांनी महापालिकेत नगर सचिव अशोक माडकापुरे यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाजपा राष्ट्रवादीच्या या युतीमुळे सांगली महापालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे स्पष्ट झाले असून बिनविरोध निवडीमुळे युतीची ताकद अधोरेखित झालीय. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात महत्त्वाचे वळण लागले. ब्युरो रिपोर्ट, नासिर सय्यद, लोककलम न्यूज, सांगली. आज आम्ही महापौरसाठी भारतीय जनता पार्टीनं माझा नाव देऊन माझा आज अर्ज भरला होता आणि उपमहापौरसाठी राष्ट्रवादीकडनं गजानन मगदूम यांचा अर्ज भरला होता आणि आज काँग्रेसनं अर्ज न भरता इलेक्शन बिनविरोध केलेले आहे आणि या आमच्या निवडी आता ऑफिशियली 10 तारखेला होतील, पण आज बिनविरोध आमच्या दोघांच्या निवडी झालेल्या आहेत आणि या सर्वाचं श्रेय भारतीय जनता पार्टी, अजितदादा गट, राष्ट्रवादी, शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी आपली शरद पवार गट आणि काँग्रेस सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो की एक चांगल्या काम करणाऱ्या युवकाला तुम्ही बिनविरोध करून महापौर पदाची संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच सांगलीकरांच्या सेवेसाठी आम्ही नक्कीच सोनं करू. इथून पुढचं सर्व आम्ही जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत सर्व काळ आमचा हा सांगली, मिरज, कुपवाडच्या जनतेसाठीच असेल. त्यांची भागातली कामं असतील, त्यांच्या विकासाचं काय विजन असेल, आमच्या पार्टीचं जे विकासाचं विजन आहे ते सगळंच आम्ही घेऊन इथून पुढं सगळीजण चांगल्या पद्धतीनं सर्वसमावेशक महापालिका करू आणि सर्वांनाच त्याचा नागरिकांना लाभ मिळेल, सर्व पक्षांच्या नगरसेवकांना लाभ मिळेल अशा पद्धतीचं विकासाचं धोरणात्मक आम्ही काम करू. त्या निवडीचा जल्लोष तुम्ही साजरा करणार नाही, कार्यकर्त्यांना आवाहन केले काय? नाही, आमच्या राज्याचे आमचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आज महापौर उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही एकत्र मिळून आज अर्ज भरला होता महापौर उपमहापौरसाठी. तर प्रथमतः बिनविरोध निवड झाल्यामुळं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी सर्वच पार्टी यांनी बिनविरोध केलं. हे राज्याला दाखवून दिलं की बाबा सांगलीकर एक चांगलं काहीतरी घडवू शकतात. हे उदाहरण सांगलीचं आहे. विकासासाठी सर्व पक्षांनी तुम्हाला साथ दिली. विकास करण्यासाठी सर्व पक्षांनी आम्हाला साथ दिली. सांगली, मिरज, कुपवाडचं काम करायची संधी दिली आम्हाला. त्याचं सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू. की असे करताना तुम्ही म्हणजे काँग्रेस असं काय भेदभाव राहणार काय? काँग्रेस, राष्ट्रवादी कुठला पक्ष असं भेदभाव न मागता जनता आपली जनता जनार्दन आहे, त्या जनतेचं सेवा करायसाठी आम्हाला त्यांनी निवडून दिले. ते आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. 9 तारखेला अजितदादांची तुमची भेटी झाली होती सभेमध्ये.